हातकणंगलेमध्ये काहीही नाही. दर महिलांची कुठलीही सोय नाही. आणि पाण्याची सोय म्हटला, ग्रामपंचायत होती त्यावेळेला एक दिवस आड येत होतं. आता नगरपंचायत होऊन झाली बरीच वर्ष, आता 5 दिवस आड येते. पाणी समस्या एवढी डेंजर आहे आणि प्रत्येक वेळी ह्या गावामध्ये हातकणंगलेमध्ये कुठल्याही गोष्टी जर मागणी करायची असली तर महिलांना असू देत, पुरुषांना असू दे, युवकांना असू द्यात, या ठिकाणी उपोषण केलं जाते. उपोषण केल्याशिवाय इथं काही मिळेल. सदर त्या ठिकाणी आता तुम्ही स्वच्छ भारत म्हणून या ठिकाणी बॅनर लावले जातात किंवा काही होतात, परंतु ती निधी फक्त कागदावर दिसतोय, सदरच्या बॅनरवर दिसतोय, परंतु काही दिसत नाही या ठिकाणी. मला तर हा रस्ता जो रेल्वे स्टेशनचा आहे हा मला वाटतं 8 महिने पण झाले नसतील, मध्ये खड्डे पडलेले आहेत. एकदम थर्ड क्लास काम आहे. आत्ताची काय असं माहिती आहे काय, नगरसेवक जे येणार आहेत ते आत्ताची, त्यांच्याकडं कुणाकडं असं म्हणजे विजन नसलेल्यांचे हे आहे. या गावाचा तालुकाच्या प्लेसच्या दृष्टिकोनातून अनेक आमची व्हिजन आहे, परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या व्हिजन पूर्ण करायसाठी सुशिक्षित उमेदवार असावा तिथं. अगर तो ना खाऊंगा ना किसी खाणे दूंगा, ह्या धर्तीवरती 17 नगरसेवकांनी येऊन ही पंचवार्षिक निवडणूकमध्ये आल्यानंतर गावचा विकास व्हावा हीच फक्त इच्छा आहे. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे आणि आपण हातकणंगले पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हातकणंगले परिसरात आलो आहोत. जाणून घेणार आहोत तेथील लोकांच्या नेमक्या समस्या काय आहेत, काय इथल्या लोकांना कोणकोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागणार आहे आणि या निवडणुकीच्या अनुषंगाने लोक काय म्हणतात, त्यांचं निवडणुकीविषयी काय मत आहे, इथल्या स्थानिक राजकारणाविषयी काय मत आहे, हे आपण लोकांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार, माझं नाव बाबाचं भगवान ठुमरे, राहणार हातकणंगले, धनगर गल्ली हातकणंगले. तसं समस्या भरपूरच आहेत गावात. रेल्वे बोगद्याचा प्रश्न आहे. आता तो बोगदा करून त्याच्यानंतरनं इंडस्ट्रीकडे जाणारा रोड आहे, अगदी केल्यापासून अगदी एका वर्षाभरात उकरून गेलेला रोड आहे. त्यानंतरनं पाण्याची समस्या आहे, भयानक म्हणजे भयानक पाण्याची समस्या आहे. 4-5 दिवसातनं एखाद्या दिवशी येणारं पाणी किंवा 8 दिवसातनं येणारं पाणी म्हणजे महिलांना फार त्रास व्हायला लागला आहे पाण्याच्या बाबतीत. आणि शेतीच्या बाबतीत जर म्हणायचं जर झालं तरी या जे नगरसेवक मंडळी होती किंवा प्रशासन आहे, या प्रशासनानं काय केलेलं आहे की ज्या पिकाऊ जमिनी आहेत त्या पिकाऊ जमिनीमध्ये नगरपंचायतच्या विकासाच्या कामाखाली आरक्षण टाकून त्या जमिनी आरक्षित केलेल्या आहेत. आणि ॲक्च्युली ते आरक्षण ज्या न पिकणाऱ्या जमिनी आहेत म्हणजे पडाक टाकलेले आहेत, अशा गावात भरपूर जमिनी आहेत. अशा जमिनीवरनी ॲक्च्युली आरक्षण पाहिजे होतं, पण ज्या पिकाऊ जमिनी त्या पिकाऊ जमिनीवरनी तर फार मोठ्या प्रमाणात आरक्षण टाकून जमिनी एक प्रकारे बळकावण्याचाच मी म्हणेन बळकावण्याचाच प्रयत्न या प्रशासनाने केलेला आहे. असं प्रशासन परत येऊ नये एवढीच माझी हातकणंगलेकरांना विनंती आहे. पंचायत समितींच्या निवडणुका आहेत, हातकणंगलेमध्ये नेमक्या काय समस्या आहेत, काय वाटतं तुम्हाला? हातकणंगलेमध्ये काहीही नाही. दर महिलांची कुठलीही सोय नाही, टॉयलेट हे ते नाही, गटरे नाहीतच. आणि पाण्याची सोय म्हटला, ग्रामपंचायत होती त्यावेळेला एक दिवस आड येत होतं. आता नगरपंचायत होऊन झाली बरीच वर्ष, आता 5 दिवस आड येत आहे. आणि त्यातूनही आणि पाईपा फुटलेल्या असतात. म्हणजे हेच नाही आहे. हातकणंगले म्हणायला तालुका आहे, तालुक्याचं जे पाहिजे ते इथं काही नाही. आतापर्यंतच्या राजकारण्यांनी काय केलं असं तुम्हाला वाटतं? आता ते त्यांना माहीत, ह्या कुठल्याही सोयी नाहीत म्हटल्यावर त्यांनी काय केलं. नेमका कोणाला देतात? राजकारण्यांना. यांनी जर पाठपुरावा केला असता तर हे सगळे सोयी झाल्या असत्या. आता निवडणुका आहे तर काय तुम्ही सांगाल की येणारा जो कोणी पंचायत तो कसा असावा असं तुम्हाला वाटतं? तो कसा असावा म्हणण्यापेक्षा ज्यानं निवडून येईल त्यांना हातकणंगल्याकरता लक्ष दिलं पाहिजे. तालुका आहे, नगरपंचायत आहे म्हटल्यावर कशी पाहिजे. आपला तालुका, आपलं गाव हे जिल्ह्यात म्हणा राज्यात 1 नंबरला गेलं पाहिजे. आणि असं जाण्याकरता जे आता निवडून येणार आहे त्या सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे, तरच या तालुक्याचं भवितव्य आहे, नाहीतर नाही. प्रश्न विचार. सर, आता इथं हातकणंगले तालुक्यात तरी काय समस्या आहेत लोकांच्या?
तसं म्हटलं तर हातकणंगले गाव हे गाव होतं तिथं शहर झालं आहे. शहर झाल्यामुळं गावाची लोकसंख्या बऱ्यापैकी वाढली गेलेली आहे. गाव तसं शासकीय नियमानुसार सर्व सोयीयुक्त आहे. म्हणजे रेल्वे स्टेशन आहे या ठिकाणी, कॉलेजेस आहेत, बऱ्यापैकी रोड आहेत, मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी भरपूर लोक, बाहेरचे लोक या ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करतात, जागा घेतात. परंतु ते लोक जशी राहतात त्या पद्धतीच्या या ठिकाणी गावामध्ये बऱ्यापैकी सुविधा नाहीत. या ठिकाणी सुविधा म्हणजे मूलभूत गरजा नाहीत या ठिकाणी, जेणेकरून आता इथं आपल्याकडे हातकणंगलेमध्ये MIDC आहे. MIDCमध्ये बऱ्यापैकी परप्रांतीय लोक येतात. त्यामुळे त्या लोकांना किंवा तिथे जे लोक जे वस्ती वाढल्यामुळे सदरच्या गावामध्ये आरोग्य सुविधा असतील किंवा तुम्ही आता बघत असाल गटर आहेत, त्या गटरच्या कुठल्याही प्रकारचा इथं निचरा म्हणजे आज अखेर म्हणजे बऱ्यापैकी होत नाही. त्यामध्ये बऱ्यापैकी सर्वच समस्या या ठिकाणी महिलांची समस्या आहे की सर्वात प्रथम पाणी समस्या अशी आहे की गेले कमीत कमी 1 ते 8 दिवस या ठिकाणी पाण्याला वाट बघायला लागते. आज तारीख 14 तारीख आहे. 14 तारखेमध्ये बऱ्यापैकी 7 दिवसांना आज पाणी हातकणंगलेमध्ये आलं. पाणी समस्या एवढी डेंजर आहे आणि प्रत्येक वेळी या गावामध्ये हातकणंगलेमध्ये कुठल्याही गोष्टी जर मागणी करायची असली तर महिलांना असू देत, पुरुषांना असू दे, युवकांना असू द्यात, या ठिकाणी उपोषण केलं जाते. उपोषण केल्याशिवाय इथं काही मिळत नाही. पाणी समस्या म्हणजे सदरच्या पाईपलाईन ज्या जुन्या होत्या ग्रामपंचायतला त्याच पाईपलाईन झालेल्या आहेत. सदर शहर झाल्यामुळे सदरचा निधी आला आहे भरपूर, पण निधीचा वापर बऱ्यापैकी झालेला नाही. आणि सदरचं आज करतो उद्या करतो असे प्रशासकीय राजकीय लोक असतील किंवा कोणी असतील, इथं या ठिकाणी मी राजकीय कुठल्या लोकांना दोष देणार नाही. परंतु हे ज्या मतदारांनी, ज्या नागरिकांनी, ज्या प्रतिनिधींना निवडून दिले त्यांचं हे काम आहे, त्यांनी करणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी म्हणजे रोड म्हणा किंवा आता इथं बऱ्यापैकी म्हणजे वस्ती असल्यामुळे नाही, वर्दळ भरपूर आहे. आणि वर्दळप्रमाणे या ठिकाणी महिलांना महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी गावात कुठेही असं शौचालय हा प्रकारच नाही. सदरचं हातकणंगले नगरपंचायत प्रशासकानं आपल्या हातकणंगले पोलीस स्टेशन हद्दीमध्ये, तहसीलदार हद्दीमध्ये सदर त्यांनी महिलांसाठी एक शौचालय बांधले. परंतु शौचालय आज अखेर ओपनिंग झालं नाही. गेले 5 वर्ष झालं. हातकणंगले नगरपंचायतून 5 वर्ष आज संपलीत. आज आपलं इलेक्शन चालू झालं नवीन ह्या वर्षाचं, परंतु त्यामध्ये महिलांसाठी कुठल्याही या ठिकाणी न्याय मला तर दिसत नाही या ठिकाणी. हातकणंगलेचा प्रतिनिधी गावातला माझं एक मत आहे की सदरचा हा शिक्षित असणं गरजेचं आहे. सदरचं सर्वसामान्य जनतेतला असणं गरजेचं आहे. कुठल्याही धनदांडग्याचा कायमस्वरूपी एका ठिकाणी मला राजकीय सत्य हवे आहे, मीच बाबा कायमस्वरूपी पाहिजे असं नसावा. जेणेकरून त्या गावाचं मला त्याला बऱ्यापैकी जिव्हाळा असावा. त्यामध्ये त्यांना महिलांसाठी काहीतरी न्याय देणं गरजेचं आहे. महिलांना घर बसल्या उद्योग व्यवसाय देणं गरजेचं आहे. मुलांना शिक्षित करणं गरजेचं आहे. आरोग्य सुविधा असतील त्या सुविधा देणं गरजेचं आहे. फवारणी तर कुठे, या फवारणी मला तर वाटते 5 वर्षात मला तर वाटते दादा 5 ते 6 वेळेस फवारणी झाली असेल. सदर त्या ठिकाणी आता तुम्ही स्वच्छ भारत म्हणून या ठिकाणी बॅनर लावले जातात किंवा काही होतात, परंतु ती निधी फक्त कागदावर दिसतोय, सदरचे बॅनरवर दिसतोय, परंतु तसं काही दिसत नाही या ठिकाणी मला तर. आता मॅडम आम्ही बऱ्यापैकी गावामध्ये MPSC केंद्रासाठी मला तर वाटतं 2 ते 3 वेळा आम्ही उपोषणला बसलोय गावातल्या सर्वांच्या माध्यमातून, जेणेकरून एक प्रत्येक घरातला एक शिक्षित वर्ग व्हावा, जेणेकरून एक शिक्षक, एक नोकर, मी म्हणतो शिपाई होते परंतु गव्हर्नमेंट नोकर होते. ज्या ठिकाणी त्या घर जर सुधारलं तर ते गाव सुधारलं जाते आणि त्यामुळे आर्थिक सुबत्ता होते. प्रत्येक घरामध्ये काही ना काहीतरी मुलांना काहीतरी करण्याची संधी अशी होत असते. परंतु अशा ठिकाणी MPSC केंद्र 3 वर्ष उपोषण करून आम्हाला आज अखेर 5 वर्षात MPSC केंद्र जागा पण दिली नाही आणि काहीही केलेलं नाही या ठिकाणी. आता रोडसाठी सुद्धा या रोडसाठी उपोषण बसावं लागतं. सगळं उपोषण तुम्हाला उपोषण घेतलं म्हणजे अन्यायविरुद्ध लढा इथं हातकणंगलेमध्ये अजून सुद्धा चालू आहे. तुम्हाला जे पाहिजे जसं मागणी केला तर पुरवठते, नाही तर पुरवठा होत नाही. फक्त एक सांगतो, एका दुसरं गावात टेंडर निघलं 1 2 कोटीचं 1.5 कोटीचं 2 कोटीचं त्याची बातमी तेवढी पेपरला द्या, परंतु गावामध्ये जर तुम्हाला बाबा कुठली सुविधा आहे यासाठी कधी या प्रशासकाने म्हणजे नगरपंचायत CEO असतील, मुख्याधिकारी असतील, यांनी कोणत्याही प्रकारचं दिलं नाही. आजची बातमी सांगतो, आता मी तहसीलदार ऑफिसमध्ये जाणवलोय, सदर नगरपंचायतनं प्रशासकाने कोणत्याही आता उमेदवार फॉर्म भरल्यात, एवढ्या बुचकळ अवस्थेत त्यांना फॉर्म भरायची कळणार, कारण ऑनलाईन प्रोसेस आहे. परंतु एका दुसरा ऑफलाईन फॉर्म भरून त्यांनी माहिती देणं गरजेचं आहे का नाही, तर कोणत्याही प्रकारे दिले नाही. आज कलेक्टर साहेब ह्या ठिकाणी आले, आत्ता झाले, मी जस्ट बघून आलो, परंतु आता काय करतील प्रशासकीय लेवलला त्यांनी फक्त वरच्या अधिकारी आले म्हणून ते फक्त ही प्रोसेस करतात, परंतु सर्वसामान्य न्याय देणं हे गरजेचं आहे अशा ठिकाणी दिसत आहे मला तर. गोष्ट आहे तर हा रस्ता जो रेल्वे स्टेशनचा आहे हा मला वाटते 8 महिने पण झाले नसतील, मध्ये खड्डे पडलेले आहेत, एकदम 3rd क्लास काम आहे. जो आपला मेन रोड आहे इचलकरंजीचा रोड, 4 वर्ष झाली, 1 टर्म संपत आली तरी पण अजून रस्ता आहे तशीच परिस्थिती आहे. त्याच्यामध्ये काही सुधार जरा पण नाही आहे, काहीच नाही केलेलं आहे. आणि तक्रार केल्याशिवाय पण इथल्या कुठल्याही गोष्टीचं निवारण होत नाही आहे. प्यायच्या पाण्यातनं आळ्या येत होत्या खोदगल्लीत, त्यासाठी जवळपास 3-4 महिने पाठपुरावा करायला लागला. लोकांनी असल्याच गोष्टींसाठी भांडत बसायचं काय? मूलभूत सुविधा मिळणं गरजेचं आहे, तो हक्क आहे सर्वसामान्य माणसाचा, ते देणंही त्यांचं कर्तव्यच आहे. सरकारी हॉस्पिटल आहे पण तिथं दखल घेतली जात नाही. कुणाचा तरी फोन, वरच्या माणसाने कोणतरी फोन करायला पाहिजे, तेव्हा मग तिथं दखल घेतली जाते. तिथलं जे लोकांना ट्रीट केलं जातं,
प्रत्येक माणसाला एक सन्मान एक असतो, तिथं एकदम वारेरावेची भाषा वापरली जाते प्रशासकीय ह्याच्यामध्ये पण नाही आहे. आता एक युवा पिढी म्हणून तुम्हाला काय वाटते? तरुण मला असं वाटतं की ज्या मूलभूत सुविधा आहेत, आरोग्य, रस्ते म्हणा, पाणी म्हणा, शिक्षण म्हणा, ह्याच्यासाठी वेल इन्फ्रा देणं खूप गरजेचं आहे. तर मला वाटतं सगळा जो स्ट्रेस पडलेला आहे हा पूर्ण जिल्ह्याच्या ठिकाणी पडलेला आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तर एक वेल मेंटेन्ड एक आरोग्य सुविधा केंद्र असणं गरजेचं आहे. एक शिक्षणा रिलेटेड मार्गदर्शन करणारं एक सेंटर असणं गरजेचं आहे. आमच्या अपेक्षा जे आता जे कोण नगरसेवक होतील आणि नगराध्यक्ष होतील त्यांच्याकडनं ह्याच असणार आहे की स्वच्छ गाव, सुंदर गाव आणि हरित गाव हे जे संकल्पना आहे या पद्धतीनं काम करणार. आणि जे जे आम्हाला सर्व लोकांना निवडणुकीत जे जे आश्वासनं देतील जी जनतेला, ती आश्वासनं त्यांनी पूर्ण केली पाहिजेत ही आमची इच्छा राहील. चांगले रस्ते गावाला मिळाले पाहिजेत. चांगलं आता मेन अडचण जी आहे ती पाण्याची अडचण आहे बऱ्यापैकी. ती पाण्याची अडचण आम्हाला अशी आशा आहे की आता जी नवीन येणारं जे काही पॅनल आहे किंवा जी नवीन लोक येतील ती पाण्याची पाण्याचा जे काही प्रश्न आहे तो सोडवतील हे. आणि दुसरं म्हणजे आरोग्याचं एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आम्हाला ज्या मूलभूत सुविधा ज्याला म्हणतो आपण, पाणी, आरोग्य आणि शिक्षण, ह्याच्यावर काम करणारा आम्हाला नगरसेवक असतील किंवा नगराध्यक्ष असतील यांच्याकडनं ह्याच अपेक्षा त्यांनी या मूलभूत गोष्टींवरती काम करावं आणि याच्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न करावे. आत्ताची काय असं माहिती आहे काय, नगरसेवक जे येणार आहेत ते आत्ताचे त्यांच्याकडं कुणाकडं असं म्हणजे विजन नसलेल्यांचे हे आहे. म्हणजे कसं आहे, नुसता गटार, रस्ता आणि हे एवढंच येऊन चालणार नाही. कसं आहे, जो नवीन कोण येणार आहे त्याकडे गावासाठी दुसरं काय तर आणणार हे त्यांनी पाहिजे. उगाच आपलं यायचं आणि गटर करणं, हे रस्ता केला तो रस्ता केला. आता कमीत कमी 1-1.5 वर्ष झालं ह्यो रस्त्याचं कामच नाही. सगळा धुळीचं हे खायच्या ह्याच्यावरती धुळा उडाला आहे सगळं. काय उपयोग नाही. तिथनं येणारी कॉलेजची पोरं आहेत किंवा जाणारे येणाऱ्या मेन रस्ता आहे आमच्या गावचा, अजून कोणीही केलेलं नाही आहे ते. आणि ते जे रेल्वे गेटचं झालेलं आहे ते पण 2 नंबरचं काम सगळं झालेलं आहे. अजून पण तिथं परवा केलं तिथं सगळं ह्याचं स्लॅबचं, तरी पण ते 2 नंबरचं काम झालेलं आहे सगळं. हां, तिथं आणि पाणी कसं आहे, पाण्याला कुठे निचरा हेच केलं नाही त्यांनी. पाणी जायला कायम जरा काय झाली की पाणी होते आणि सगळा रस्ता बाद होते. ती पावसाळ्यात रस्ता बाद, 24 तास रस्ता बादच आहे त्या. हां, नुसतं आता परवाच लय नाही 1-2 महिन्याच्या मागं काम केलं आहे तिथं. 2 महिन्याच्या मागं स्लॅब बीब टाकून सगळ्यांना वाटलं आता झालं चांगलं. लईत लय 1 महिना रस्ता फक्त राहिलेला आहे आणि परत आहे तसं खड्डे एवढं पडलेलं आहे. नगरसेवक कसा पाहिजे की ज्याच्याकडे व्हिजन आहे, जो आमदार खासदार यांच्याकडे पाठिंबा लागून या गावाला चांगलं फंड आणेल, तो व्यवस्थित वापरून ती व्यवस्थित होते का नाही बघणारा पाहिजे. नाहीतर उगाच रस्ता केलो आहे म्हणून ते काय शिकलेला पाहिजे. परत उगाच सगळं कुणाच्या पण हातात देऊन, अडाण्याच्या हातात देऊन काय उपयोग नाही. जी मागची जी झाली सगळी शिकलेली नव्हती, काय नव्हती. फक्त उगाच ह्यो आमच्या भावकीचा आणि तो आमच्या भावकीचा हे करून काय उपयोग नाही. ज्याच्या हातात आपण देणार आहे तो शिकलेला पाहिजे, त्याला सगळं कागदातील ज्ञान पाहिजे. ह्याच्या हातात दिलेला आपण बरा आहे. तर आपल्या गावामध्ये जे विकास व्हायला आला आहे ते आता बऱ्याचपैकी आहे. खरं इथून पुढे आता नवीन जे बॉडी येणार आहे त्यांनी ह्यापेक्षा आपल्या गावामध्ये जे कमी आहे त्याचा ते विकास करावा ही आमची अपेक्षा आहे. आणि त्याचप्रमाणे जे गावातली जे अडीअडचण आहे त्यांनी ते दूर करून हे आहे. अडीअडचणी म्हणजे गावातले जे म्हणजे स्वच्छता म्हणा, परत काही रेशन कार्डचे म्हणा, असे परत ग्रामीण आयुष्यमान कार्ड म्हणा, अशी जी काही आरोग्य विभागाचे आहेत त्यामध्ये सुद्धा त्यांनी जरा सक्षम होऊन गावामध्ये जे कुठे अडीअडचणी असतील ते दूर करावे. माझं असं मत आहे की जो उमेदवार पक्षाने नियुक्ती करावा तो कसा सक्षम असावा, त्याचं कमीत कमी नॉलेज असावं, जनरल नॉलेज असावं. समस्या ही सर्व आपल्या विभागामध्ये पाहिली तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणत्या ना कोणत्या विभागामध्ये समस्या राहणारच. आज नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, नगरपंचायत असेल, ग्रामपंचायत असेल, ह्या दृष्टिकोनातून ह्या समस्या राहणार. लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून हा आपल्याला प्रॉब्लेम येणार. पण प्रामुख्यानं ज्या ज्या ठिकाणी रस्त्याचे मार्ग आहे, ज्या ज्या ठिकाणी गटरीचा मार्ग आहे, भुयारी मार्ग असेल किंवा तुमचा आणखीन काय असेल तो त्या ठिकाणी वेळेत करायची गरज आहे. आणि त्या ठिकाणी एक सक्षम उमेदवार म्हणून त्यानं आपलं पूर्ण आपल्याला बहुमत मतदारांनी दिल्यानंतर आपण निवडून येतो. आणि आल्यानंतर आपलं जे 5 वर्षाचा कालखंड आहे तो प्रामाणिकपणे न खाऊंगा ना किसी खाणे दूंगा ह्या हिशोबानं त्यानं जर करण्याचा प्रयत्न केला तर आपलं
कोणत्याही गावामध्ये विकास होणं ही काही नगण्य गोष्ट आहे. अगदी म्हणजे स्पष्ट बोलायचं म्हटलं तर कुठल्याही गावामध्ये समस्या कुठल्याही प्रमाणात नाही. आज गटरीचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, तुमचा कचरा उठवायचा प्रश्न असेल, कोणत्याही प्रकारचं टेंडर असेल, दवाखान्यामध्ये असणारे सरकारी गव्हर्नमेंट असणारे तुमचे म्हणजे क्वाट शॉर्टेज असतील, आपले स्टॉप शॉर्टेज असतील, इतर प्रशासनाचे काही पंचायत समिती असेल किंवा तुमचं आपलं भूमापन असेल किंवा तहसीलदार कार्यालय असेल, ह्या ठिकाणी कार्य करत असताना सर्वसामान्य घटकाला घेऊन सर्वसामान्य ह्याच्यामध्ये जवळजवळ आज जर रुरल एरियामध्ये जर पाहिलं तर आपण कमीत कमी एक 30% 40% तरी हा ग्रामीण भागामध्ये थंब इम्प्रेशन व्यक्ती म्हणजे अडाणी व्यक्ती राहतो. तर अशा व्यक्तीचं काम करणं ही कळायची गरज आहे. निधी हा शासनाकडून येत जातो, निधीचा हा युटिलिटी होत जातो, पण युटिलिटी होत असताना परत मी तुम्हाला एक वाक्य करतो, ना खाऊंगा ना किसी खाणे दूंगा. ह्या धर्तीवरती 17 नगरसेवकांनी येऊन ही पंचवार्षिक निवडणूकमध्ये आल्यानंतर गावचा विकास व्हावा हीच फक्त इच्छा आहे. आता हातकणंगले इचलकरंजी रोडचा जो आहे, पहिल्यांदा त्यांनी एक जे केलं होतं गटरीचं, त्यांनी जे केलेलं होतं ती आता केलेलं ती अतिशय गटरी जी केली ती चुकीची केलेली होती. आता आहे कारण इतकी मोठी गटरी केली आहे की स्वतःच्या घरामध्ये देखील स्वतःच्या त्या मतदाराला जाता येत नाही. एक प्रश्न. दुसरा प्रश्न म्हणजे हा प्रश्न इचलकरंजीच्या कमानीपासून ते वडगावपर्यंत मास्टर प्लॅनच्या दृष्टिकोनातून जे काही अतिक्रमणाचे जे काही बाबी आहेत, दुकानं असतील, घरं असतील, ते मास्टर प्लॅनच्या दृष्टिकोनातून काढण्याचा प्लॅन झालेला होता. हा कधी खासदारकीच्या निवडणुकीच्या पूर्वीची ही घोषणा झाली होती आणि त्या अनुषंगानं पंचगंगा नगरपालिकेच्या पंचगंगा फॅक्टरी किंवा कोरिशी विभागातले बरेच गाळे तिने काढलेले होते. त्या ठिकाणी आय विटनेस मी तिथं पण होतोच. तर त्यावेळी ते गाळे काढले, मग परत निवडणूक आली, परत थांबलं गेलं आणि परत आहे तसेच ते गाळे तिथं परत प्रस्तावित केले. मागच्या वेळा पंचगंगाच्या त्या फॅक्टरीमध्ये चालू असताना ह्या गाड्याच्या बाबी पार्किंग आणि पार्किंगच्या बाबी होणारं ट्रॅफिकचं लोड आणि त्यामध्ये होणारे ॲक्सिडेंट हा सर्वे करून तिथल्या प्रतिनिधी कोण अधिकारी आहेत त्यांनी तो आदेश दिला होता, त्यांनी काढलं होतं. परत आणि आहे तसं जशीती झालेलं आहे आणि तोच प्रश्न ज्वलंत प्रश्न आता आपल्या हातगावामध्ये आहे. मारुती मंदिरपासून जर आपल्याला एक रेल्वे स्टेशन पाहिलं तर रस्त्याचं एक रुंदीकरण होणं ही काळाची गरज आहे. मग त्या ठिकाणी आता मास्टर प्लॅन ही काळाची गरज आहे. आज मोठमोठ्या सिटी नगरपालिकेमध्ये, महानगरपालिकेमध्ये, बृहन्नगरमध्ये मास्टर प्लॅन येऊन जसं आपल्याला ते अतिक्रमण काढून ज्याचं त्याचे नुकसान भरपाई शासनानं देऊन त्यांना समजा जागा असेल जागा, पैसा असेल तर पैसा देऊन मास्टर प्लॅन करून रस्त्याचं रुंदीकरण जर केलं तर हा प्रश्न निघून जाईल. माझा प्रभाग हा पूर्वी 10 नंबर हा होता. यामध्ये मुस्लिम समाजाची संख्या जास्त आहे. या ठिकाणी तुम्ही बघितलं इतर सर्व समाज जाती धर्मातले लोक या प्रभागामध्ये आहेत आणि हा प्रभाग जसा आपण एक सुशिक्षित असा प्रभाग आहे. समस्या अनेक आहेत, उत्पादन नवीन निर्माण होतात. हे आता या हजरत पीर गोरी बादशाह दर्गा आमचा हा ट्रस्ट आहे. या ट्रस्टखाली ही सगळी जमीन वगैरे आहे. तरीसुद्धा गावचे ग्रामदैवत असल्यामुळे इतर सर्व लोकांना आमच्या इथं गुरुवारीचं येणं जाणं असतं आणि इतर सर्व समाजातील लोक यायला येतात. त्यामुळे समस्याचं जर बघायला गेलं तर या गावाचा तालुकाच्या प्लेसच्या दृष्टिकोनातून अनेक आमची व्हिजन आहेत, परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या व्हिजन पूर्ण करायसाठी सुशिक्षित उमेदवार असावा तिथं. मग नगराध्यक्ष असू दे, उपनगराध्यक्ष असू दे किंवा खालचे सदस्य मंडळ असू दे. आता काय झालं आहे, शासनाच्या नियमाप्रमाणे महिला वर्ग 9 आणि 9 जेंट्स यामध्ये सुशिक्षित जर दोन्ही बी मंडळी असतील तर विकासाच्या दृष्टिकोनातून अनेक होतं. 2 प्रश्न आहेत. ते नवीन बोगदा जो शासनामार्फत केंद्र शासनामार्फत जो नवीन बोगदा काढला आहे तो नगरपंचायतनं थोडं बहुत लक्ष घालून पूर्ण करायला पाहिजे होतं. आम्ही वारंवार यापूर्वी आमच्या सदस्या होत्या, मिसेस आमच्या, वारंवार आम्ही सुद्धा पत्रव्यवहार केला. त्याच्यानंतर त्या केंद्र रेल्वे स्टेशनचं असल्यामुळं केंद्राच्या अखत्यार असल्यामुळं त्यांनी बरं पत्रव्यवहार करून बरंचसं पूर्त केली, पण त्रुटी ह्या राहिल्यातच. रहदाराची समस्या आहे, नंतर तुमच्या रोडची ज्या बाहेरच्या मुख्य रोडची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे. पण आत्ताच एक तांत्रिक मंजुरी 70 कोटीच्या पर्यंतच्या ह्याला मिळाल्या. तसा गाव आमचं फार सुशिक्षित आणि चांगलं आहे. रोजगाराच्या माध्यमातून इथं औद्योगिक वसाहत आहे, मोठी लक्ष्मी औद्योगिक वसाहत आहे. इकडे कल्लापानावाडे टेक्स्टाईल आहे,
त्यामुळं परप्रांतीयांची संख्या या गावामध्ये वाढली आहे. आणि त्यामुळे मूळ निवासी कमी आणि परप्रांतीय जास्त असल्यामुळं लोकसंख्या वाढली, पाण्याची समस्या जरा जास्त झाली. मला विचारायचं की मगापासून तुम्ही म्हणते की सुशिक्षित उमेदवार हां. सुशिक्षित उमेदवार हां. मग आतापर्यंत जे झाले ते कोण होते? या आता महिलांमध्ये काही अशिक्षित आहेत किंवा एखाद्याचा पगडा असल्यामुळे त्या प्रभागामध्ये अशिक्षितसुद्धा व्यक्ती येते. परंतु त्या प्रभागातीलच समस्या नुसतं सोडवून चालणार नाही. प्रभागाव्यतिरिक्तसुद्धा समस्यापेक्षा माझ्या गावामध्ये असणाऱ्या गोरगरीब लोकांची संजय निराधारचे प्रकरण असतील, श्रावणबाईचे प्रकरण असतील, PM किसान योजनेचं प्रकरण असतील, PM घरकुल योजनेचे प्रश्न असतील, ह्या प्रश्नाची जाणकार असणारे व्यक्ती पाहिजे असं आम्हाला म्हणायचं. मी कुणाला म्हणजे हे म्हणायचं नाही मला, पण जारकान व्यक्तिमत्व असल्यामुळं तिथं जाऊन त्यांची पूर्तता करून त्याला त्याचा लाभ मिळाला पाहिजे, भले शेतकरी असो या सर्वसामान्य व्यक्ती असो. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.